तू काका होशील तर मी काय करू? तुला काय बोलली? बहिणीच्या पोटामध्ये बाबू आहे, मग तो तुझा झाला ना, रिकवर आहे मी. अच्छा, आता पण रेडी आहेस बाबू सांभाळायला? बघ रे कोमल, अशा अवस्थामध्ये नाचायला चालू करेल. कोणीतरी येणार येणार, पाहून घरी येणार येणार, पाहून घरी येणार येणार ग. तू काका होशील का तू मामा होशील? दोन्ही, मामा काका दोन्ही. दोन्ही तुला? मला एवढा आनंद झालाय की असं वाटतं मी नाचू. नको नाचू, टाके निघतील आताच, डायरेक्ट धपाधप बाहेर येतील. एवढी आनंदाची गोष्ट हे टाकी काहीच नाही मला. बाबा बघ रे. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम असं ताजगीनी आणि असा एनर्जीनी ब्लॉग चालू करतोय. कारण माझी म्हातारी कुठे गेली? म्हातारी बरी नाही झाली, पण म्हातारी थोडी फ्रेश दिसते घरी आल्यावर. अंघोळ वगैरे केलं, माझ्या सुनाने मस्त धुवून काढली, अंघोळ वगैरे केलं, मस्त पावडर बिवडर लावून टाकाटाक. आणि आमचे साहेब आता अंघोळ करतायत, कारण माखलेले ते खेळून आणि आल्याला मार खाल्ला. आणि आज काहीतरी स्पेशल विषय मी सांगतो, त्याच्यासाठी आपण ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. तुम्ही सुद्धा तुमच्या ऍक्ने आणि पिंपल्ससाठी बेस्ट फेस वॉश शोधताय? चला तर मी सांगते, माझी स्किन जेव्हा डॅमेज आणि खूप खराब झाली होती त्याच्यानंतर मी कुठला प्रोडक्ट यूज केला. मला जसं की माहितीच आहे, मी रिसेंटली पदयात्रेला गेलेली. एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता, खूप छान होता. पण माझी स्किन एवढी खराब झालेली ना, डलनेस, स्किनला इरिटेशन, पूर्ण चेहऱ्यावरती ब्लॅकेट्स. तेव्हा मी माझ्या फेससाठी वापरायला सुरुवात केलेली द डर्माको 2% सॅलिसिनामाइड अँटी ऍक्ने फेस वॉश. आणि हे प्रोडक्ट डिझाईन केलेलं आहे डर्मॅटॉलॉजिस्टने. आणि गेस व्हॉट, हे प्रोडक्ट नीम फेस वॉश पेक्षा 3 पट जास्त फास्टर काम करतं. हे प्रोडक्ट जे आहे ना, ते अत्यंत सक्रिय घटकांनी बनवलेले आहेत. सॅलिसिलिक ऍसिड आणि नियासिनामाइड. सॅलिसिलिक ऍसिड आहे ना, ते एकदम डीपली टार्गेट करतं इन लार्ज पोर्सला आणि ब्लॅकेट्सला ना आतून क्लिअर करतो आणि आपली स्किन हेल्दी आणि क्लिअर होते. आणि नियासिनामाइड आपल्या ऍक्ने मासला, स्किन इरिटेशनला शांत करतो आणि रिड्यूस डिस्कलोरेशन. आणि थोड्याच दिवसात ना माझ्या स्किनवरती मला डिफरन्स समजू लागला. माझे ऍक्ने गेले, जे डार्क स्पॉट्स आहेत, डाग आहेत, ते निघून गेले आणि माझी स्किन खूप स्मूथ झाली. मला अगोदर असं वाटायचं ना की नीम फेस वॉश हेच बेस्ट आहे आपल्या ऍक्ने आणि पिंपल्ससाठी, पण नाही, ते खूपच स्लो आहे. पण हे नाही, हे खूप क्विक आहे, जेंटल आहे, सुपर इफेक्टिव्ह आहे. हे प्रोडक्ट आहे ना, ते आपल्या स्किनवरती जे ऑइल असेल, डर्ट असेल किंवा अदर इम्प्युरिटीज असतील ते लवकर रिमूव्ह करतं. आणि त्यापेक्षाही चांगली गोष्ट म्हणजे आपल्या ऍक्नेच्या एकदम डीप रूटेड जाऊन हे काम करतं, थँक्स टू पॉवर पॅक फॉर्म्युला. मी प्रोडक्ट टॅग केलेले आहेत आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर तुम्ही बिंदास करू शकता. आणि माझा कुपन कोड मी जो प्रोव्हाइड केलेला आहे तो देऊन तुम्ही मिळू शकता 20% ऑफ. हरी अप गाईज. 6 hours later. बोलते मम्मी, आज काय विषय? आज गोड जेवण बनवते कोमल खुशीने, सासूबाई सुखरूप आले म्हणून. अच्छा, नाही मला काय वेगळाच विषय वाटला. कारण कोमल दुपारपासून बोलते की मला उलटी सारखं होत आहे, मला असं मलमलत आहे. तर काय विषय असेल मम्मी? गुड न्यूज असली तर खूप बरं होईल, खूप आनंदाची गोष्ट मिळेल. पण तू रिकवर होशील ना तोपर्यंत? रिकवर आहे मी. अच्छा, आता पण रेडी आहेस बाबू सांभाळायला? बघ रे कोमल, अशा अवस्थामध्ये नाचायला चालू करेल. कोणीतरी येणार येणार, पाहून घरी येणार येणार, पाहून घरी येणार येणार ग. कोणी येणार काय ग? मला सांगितलंच नाही ते. मला सांगितलंच पण नाही. असं कधी झालं? सकाळपासून तू 2 वेळा नवऱ्याला बोलली की मला अहो मी खाल्ल्यात, बोलली ना तुला? मला 2दा बोलली, बॉबी मला उलटी येते, मला मलमलतय, मला डोकं दुखतंय. विषय नाही काय ग? अरे मी ना, माझ्या गोळ्या चालू आहेत बॉबी, तुला पण माहितीये. त्या गोळ्यांनी ना, मी तुम्हाला 14 एप्रिल सांगितलेलं, त्या गोळ्या चालू आहेत माझ्या. आणि त्या गोळ्यांनी व्हॉमिटिंग फील सारखं होतं मला. तरी बोललो मला कसं सांगितलं नाही? तेच बोललो, मला का सांगितलं नाहीस तू? तुझं पहिला कोणीतरी येणार येणार. हाय,
पाहुणा येणार आहे ना, छोटासा पाहुणा, पण तो चालत नाही येणार. तुला हातात घेऊन यावं लागेल. कोण येईल आता? यही नहीं, अभी और सुनिए. आपला कोकण आपला कोकांग येणार आहे. आपला कोकण वहिनीच्या पोटातून. वहिनी प्रेग्नेंट आहे. मम्मी काय करू? क्या करे, सही बात है, क्या करे. काय रे, साफसफाई करतोय. हे बरोबर आहे, लहान लेकरू घरात येईल तर थोडी साफसफाई झाली पाहिजे. दगडावरती चढलाय साफसफाई करायला. साफसफाई करत आहे. काय रे, काय मी काय करू? म्हणजे तू काका होशील तर मी काय करू? अरे मी काका होईल ना मग मी काय करू? मीन्स माझा पोरगा सांभाळणार नाही तू? सांभाळेल ना मी तुला काय बोलली, वहिनीच्या पोटामध्ये बाबू आहे, मग तो तुझा झाला ना. हे झालं तुझा, काय झाला? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काय ग, काय ग? काका, हा काका झाला. हा काका, तुझा पुतण्या. हा. पुतण्या थांबा. कोमल, इथे नाते आमचे जुळत नाही तर नाते जुलव. रोहितचा आपला पोरगा काय झाला? काय? रोहित काका झाला, काका पण रोहितचा आपला पोरगा काय झाला? पुतण्या ना. पुतण्या, त्याचा पुतण्या. हा काय माहिती, हा. कॉमेंट्स करून नक्की सांगा. मला पण एवढं माहित नाही, पण आय थिंक पुतण्या बोलतात. आणि तुझा? मला काय माहिती. तुझा भांजा का तुझा? तू काका होशील का तू मामा होशील? दोन्ही मामा काका दोन्ही. दोन्ही. हा. पहिला काय? दगड्या पहिल्या काय होणार आहे, मामा का काका? काका. काका बघ, तुझ्या पाठ तुझा आहे तो, तुझ्या. भाई, भाई अपना आहे ना. काका ना पहिला, नंतर मामा. नंतर मामा. मी भाव आहे, भाव मानतो ना. तू काय होशील? पहिला आजी होशील? आजी. ही पहिला आजी होईल ना. अरे मग आजीच होणार ना भाऊ. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. तुला लॉजिक बसत नाहीये, तर माझं तुला ते logic नातं बसत समजत नाही. पण मी काय बोलतो, तू मला का सांगितलं नाहीस? असंच मला तुला नको सांगायचं. काय यार, मजा घेत आहेत की खरं आहे? काय विषय? बोलले ना मी तुला आताच. मला एवढा आनंद झालाय की असं वाटतं मी नाचू. नको नाचू, टाकी निघतील आताच, डायरेक्ट धपाधप बाहेर येतील. एवढी आनंदाची गोष्ट कधी हे टाकी काहीच नाही मला. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. बाबा बघ रे कोमल, टाके पण नाचतील सोबत. और कितना तरसाओगे यार, और कितना तरसाओगे. एक बार का कर दो यार बेबी आम्ही प्लॅनिंग. मस्त चपाती बनवतो, आपली व्हेरी लॉंग टाइम. बघा बघा, विषय पलटते बघा. सासूबाई खा आणि खुश राहा. हा, खा आणि खुश राहा. एवढ्यात माझ्याकडे बोलू नको, काय खावा आणि खुश राहा. खुश राहा. एवढ्यात काय नातूचं नाव घेऊ नका. मी तुम्हाला काय प्यायला घालते, चांगलं चांगलं बोलून खुश राहा खाऊ. काय जेवशील आज? काय बनवणार? काय विचार वहिनीला जा. वहिनी ह्याला कपडे नसतात. एकदम छान जेवण पाहिजे, चिकन मटन सोडून. आमरस. आमरस, श्रीखंड आणि चपाती आणि बटाट्याची भाजी खाशील? हा, जय अमरास. बटाटे भाजी नाही बनवते मी. मला कस तरी होतं खरंच. मटकी. मला पण नाही जमणार. हा तुम्ही तर नको नको, हे बालाला त्रास होत असेल तर नको कोमल. बाई काय हा प्रकार? बाई काय बरोबर आहे ना, जर माझ्या बाबूला त्रास होत असेल तर नको, मी बाहेरून आणायला रेडी आहे. तुला आताही त्रास होतोय का बनव चपात्या चपात्या. करायला? नाही, मी नाही करू शकत, मला येत ना चपात्या. तुला जर त्रास होत असेल. बाळाच्या आईला बटाटे आवडत नाही ना, मग बाळाला कशी आवडेल? अच्छा, बाळाला पण नाही मला एवढं आवडत. विचारतं, आंबे येतात आहे का? आंबे येतात आहे का अमरास विचारतं. मध्ये तर आंबे तर येणारच ना. रोहित, तुझ्यासाठी मी काहीतरी मागवलंय, काय? जेणेकरून तुला अजून खेळण्यामध्ये थोडासा प्रतिसाद भेटेल. लपवलाय मी तिथं. तू लपवलाय हा. कुठे आहे दाखव? काय प्रतिसाद म्हणजे समजलं ना. अरे तुला खेळायला जरा अजून चांगला प्रतिसाद भेटेल ना. प्रतिसाद अरे इसका वाव भारी. अजून काय नाही. अजून काय शोधू नको. एकच आहे. हे तुम्ही लोक गेले का आम्हाला? 4-4, 5-5 तास बाहेर असतो केलं. आता तुला बरं वाटतंय ना जरा? आज मम्मीचं ऑपरेशन नंतरचा 3रा दिवस. आज ओके. घरी आली असते स्कूलला. हा, आज दुपारी घरी आली असती, पण कालच आलो आम्ही. जरा नीट वाटतेस चेहऱ्यावरनं, जरा फ्रेश वाटतेस. नाहीतर हॉस्पिटलला असे एकदम विस्कटलेले केस विस, अवतार एकदम घाण झालेला. केलं नसेल ना व्यवस्थित. आता जरा व्यवस्थित, आता फक्त नीट खाण्यापिण्यावर लक्ष दे आणि लवकर लवकर भरी हो. आणि मला ना असं थोडं पण वागता येत नाही. नाही वाकू नको ना, कशाला वागते? नाही मी सांगते, पुढं क्लिअर केलं पण मला. हे आमरस पी, पी आमरस. थांबत
खाणार आहे ना आपण. मग आमरस आहे पण ती असं टमटमीत चपात्या फुगलेल्या आहेत माझ्या बायकोच्या. एक गोल नाही केलं चपात्या. तुला काही मला गोल येतात करायला- गोल करता? दाखव करून. दाखव. बघ फुगणारच आहे कशा पण खायचे जस कशा म्हणून मी गोल असं एकदम टार्गेट नाही करत गोल करण्यासाठी, पण मी गोल करू शकते. तुम्हाला दाखव करून. दाखव. हा मग बनून द्या आता. ओके कोमल, तुला मला एकट्याला सांगायचं. हा? अरे बाबी, तुला मी सांगितलं यार, मलाच कसं तरी वाटतंय. मला एकट्याला सांगायचं असेल तर मला एकट्याला सांग, मी कोणाला सांगणार नाही. जर खरंच असतं ना मग आज किती मी तुला खरंच पदार्थ आहे. सांगितलं. चल ठीक आहे, चल तू खरंच प्रेग्नेंट आहेस किंवा असतीस आता, तर तू काय केलं असतंस? काय केलं असतं मी ना, पहिले तुला सरप्राईज दिलं असतं, कारण की तू मेन आहेस. ओके. तू मेन आहेस आणि तुला पहिलं सरप्राईज भेटणं इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यानंतर मी तुला घेऊन सगळ्यांना सरप्राईज दिलं असतं. जसं मम्मीला देईन, मग माझ्या मम्मीला देईन, ओके. मग माझ्या बहिणीला देईन, भाऊला Okay. देईन, त्यांना सेपरेट सेपरेट सांगेल, मग त्यांचे रिॲक्शन घेईन. ओके, म्हणजे अलग अलग आनंद. मला समजेल किती कोण कोण खुश झालं, कसं झालं. आणि मी घरात सगळ्यात लहान आहे आणि तू सगळ्यात मोठा आहे. तुझ्या पण म्हणजे पहिलं असेल बेबी ना. माझ्या घरात मी मोठा आहे, हिच्या घरात ही सगळ्यात लहान आहे, मी लहान आहे माझ्या घरात, तर म्हणून सगळ्यांची लाडकी आहे ही. येस. अच्छा, ये कुछ गलत था? नाही रे, हे मी लाडकी, माझ्या पप्पाची लाडकी आहे मी सगळ्यात जास्त. माझा भाऊ माझ्या मम्मीचा लाडका आणि माझी बहीण बिचारी पप्पा आणि आम्ही दोघं पप्पाचे लाडके. मधल्या मध्ये बहीण फसली. गजब बेइज्जती है. पप्पाची लाडकी आम्ही दोघी पण. ओके. पप्पा आम्हाला दोघांनाच विचार करतात, भाऊचा विचार नाही करत कधी. मम्मी तुझा मी आहे ना लाडका? नको रे, दोघं पण आहे. येईन रे रडत रडत रडत. अगं तू गोल करणार होतीस. अरे तुझ्यासोबत बोलता बोलता नाही. हा, मम्मीचा लाडका मी आहे ना मम्मी. आमच्या दोघांपेक्षा पण फक्त लाडका येणार आहे यांचा तो. आम्ही दोघं पण नाही. ते सोड, मी एकदा काल विचारलं मम्मी तुला दादा आवडतो, मी आवडतो की पप्पा आवडतो, तर तुम्ही दोघं पण नाही आवडत, पप्पा आवडतात. काय काय सुंबाई गुम मध्ये प्रेम आहे का काय तुमचं? प्यारी समझ गई. असं नको टाकी देखते बाय. प्रेम नाही, असंच काय. सुंबाई गुम मतलब हमको दिखाते नाही आहे. बघितलं काय, हे दोघं दाखवत नाही आपल्याला. मग असं असतं का? बोलणं झालेलं, हा बोलले ना मला की मला मी आवडतो की दादा आवडतो, तर मी असं म्हणाले मी तू पण नाही आवडत, दादा पण नाही आवडत, मला कोण पप्पाचं नाव नाही घेतलं तर खोटं बोलतोय. अच्छा, देख दो पापा तुम्हारा नाम नहीं लिया है, इतना खुश मत हो, पहले का क्लिप देख के. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा. तो एक चपात्या, आमरस, श्रीखंड वगैरे खाऊ आपण. बाईनी चॅलेंज दिलेला गोल चपाती, आणि बघा गोल चपातीची. अरे दुसरी बनवते, थांबतोय तसं थांब. पण बघ तू तोडून घालणार ना पोटात. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. बघ बघ, लय नोटीस. दिवसांनी मला असं मला भूक लागली आहे. हे बघ चपाती झाली. तुला आमरस देते आणि चपाती खा. नको मला आमरस लास्ट मध्ये. लास्ट मध्ये नाही, आमरस चपातीचं जेवण. चपाती खायची. बापरे, ग्लास मध्ये तुला पियायला पाहिजे का? लास्ट अच्छा, जेवण झाल्यावर मग एक काम कर, पाणी आणि चपाती दे त्याला. पाणी चपाती दे आधी. पाणी चपाती देऊ का? बाबा माझी गोल चपाती अशी आहे नाही, म्हणजे कसं विषय माहिती आहे का, एकदम प्रॉपर गोल बनवू शकते, पण ते समोसा बनवून मी बनवते ना, म्हणजे चार पदरी चपात्या त्या, तर म्हणून ती तशी बनते. नाहीतर मग डायरेक्ट गोल बनवायची तर एकदम प्रॉपर गोल असं वाटेल कट झालाय. एवढी तर मी स्मार्ट आहे. आय प्राऊड ऑफ माय सेल्फ. मम्मीला जेवण वाढतोय, चांगलं जेवण बनवता येतं. म्हणजे मी सासरी गेले असते, मला शिवाय तरी नाही खावं लागले असते. चांगली गोष्ट आहे. बरोबर. आमरस थांबा, मी ही वाली दे मम्मीला, थोडी पातळ. आमरस, श्रीखंड आणि चपाती वाढतो मम्मीला. ही वाली दे गरम गरम. थांब, एकदम टम फुगली पाहिजे. आणि तुला शपथ आहे टम फुग. श्रीखंड त्यांच्या हाताने घेऊन दे. लड्डू फुटा. तू पण तुझ्यामुळे माझी चपाती जळाली. मध्ये मध्ये नुसता पुढे गेला. हे बघ
फुगली चपाती पण बॉबीमुळे जळाली. प्युअर आंब्याचं श्रीखंड मागवलंय. आसूबाईंना तूप लावून दिले जरा जास्त म्हणजे पटकन तंदुरुस्त होते. काय रे? एक्चुअली तूप में ही सुख है और सुख में ही तूप है. हे घे. अरे यो खाऊ नकोस, थांब. चपातीसोबत खायचं. माकड झालंय इकडे पण खायला गेलं. बॉबी पूर्ण होटा लावून बसलाय. खा आता. श्रीखंड हवाय तुला? नको. श्रीखंड सोबत खा. श्रीखंड गरम गरम चपातीवर भारी जाते. बस तुला रे थोडा खा, नाही तर बरोबर खातोस. आता माझं का एक असं मला वाटतं हे लोकांना बघून की मी पण जेवायला बसावं. बस जेवायला तू पण असं बोलते. गरम गरम घे, खाऊ चांगलं वाटेल. कोमल तुला मला वाटत नाही आमरस उरेल? हा आम्ही खाऊ. ठीक आहे चल. ती बोलते आपण थोडं मग खाऊया आपण. पण ठीक आहे आम्ही सुद्धा जेवायला बसलो. दगड्या मी जाम भारी बनवलं आमरस. कोमल लव यू. मला वाटतं आता मला खऱ्या अर्थाने पस्तावा होत नाही त्याच्यासोबत लग्न करून. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. त्याला थंड दे. मला ना अशी फिलिंग येते, मी पहिले मम्मी आमच्या घरी ना जेवण बनवायचे ना तर गरम गरम चपात्या बनवायची, सगळे असे बसायचे. मी एक एक आणून घ्यायचे फुलके वाले. म्हणजे तिकडे पण कामवाली होती काय? काय बोलली? काम? अरे ते तोंडातून निघालं. तोंडातून निघालं. तुझ्या घरात तूच करणार ना. तेच बोलतोय. तिच्या घरात ती कामवाली कशी काय झाली दगड्या? भेटवायला बोललो. हा मग हा मग किती आहे पगार तुझा? आपल्या सगळ्यांना पगार दगड्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला दगड्याने. आपल्या दगड्याने ना वर्ल्ड रेकॉर्ड केलाय झोपण्यामध्ये. अरे बाबा आईच माझ्या बायकोनी या सीझनचा फर्स्ट आमरस मला खाऊ घातलाय. मलाच नाही पूर्ण फॅमिलीला. तुझे खूप खूप धन्यवाद. मी माझ्या मॅनेजरला सांगून तुझ्या पगारामध्ये जरा एक्स्ट्रा पैसे द्यायला सांगेल. बोनस आमरस मुले. हा ह्याला सांगेल तुला थोडा एक्स्ट्रा पेमेंट द्यायला. 10,000 रुपये पगार होता, मी 20,000 रुपये ठेवतोय. हे बाबा एवढं नाही, डायरेक्ट डबल नाही सांगितलं ते. 12,000 ठीक आहे. काय रे 13,000 बरोबर. हा बरोबर. डायरेक्ट 10,000. हा बोलते बघ. मी काय नाही बोललो. जरा जास्त होते. आमरस खाऊ दे. आमरस खाल्ल्यावर बोलू. त्याच्या आमरस पण खेचून घेऊन जाईल. चपात्या पण भेटणार नाही आणि कायच नाही काय याच्या पुढे पण काय बनणार नाही. मला सगळं भेटणार. मी खा तुम्ही एकाच. खाल्यानंतर पे करे काय या टायमाला तू का ब्लॉग कमी केला? तो बघ चमच्याने खातोय. ए काम आमरस खाऊन झालंय. काय करते दादागिरी? हा काय पटेली करते? तू कामावर आहे ना तर गप्प कामावर राहा. आवाज नाही पाहिजे तुझा. पगार कट करेल जेवढा वाढला. हा बघ मॅनेजर बोलला बघ. मॅनेजर पण उपाशी उद्या आणि तुम्ही लोक मस्त लागतं. मस्त एकदम भारी. चपाती आमरस भरून कसा एक नंबर आहे ना. हा बोल. माझ्या बायकोसाठी आहे सरप्राईज. सरप्राईज अख्खा सरप्राईज. भांडे किती पे केल्या खरा. तर आता खाऊन झाल्यानंतर भांडी कसा
ना 2 मिनिटं 2 मिनिटात. बायकोला सरप्राईज आम्हाला पण दाखव. हे काय किचन वरती आहे. तुम्हाला खरं वाटलं काय सरप्राईज आहे? मी तेच बघायला आली की माझ्या बायकोला सरप्राईज ठेवलंय म्हणून बघायला देऊ का सरप्राईज? टाकी बाहेर आहे तिला. सध्या नको. तिला दिला सरप्राईज तर टाकी बाहेर आहे. काय वासुदेवाला विचारलेलं काय बोलतो रे कधीपासून? गोड जेवण पहिल्यांदा खाते असं पहिल्यांदा खाते बिना तिखटचं. ना तिखटचं आमच्या मॅडमला ना ठेचा बिचा लागतो असं ठेचून बिचून आग झाली पाहिजे असं खातात ते. मम्मीनी एडिटरला एक रिक्वायरमेंट दिली आहे. एडिटर मी आहे म्हणजे या ब्लॉगचा एडिटर मी आहे. तर मम्मीने सांगितले एडिटर सुन जो मैंने बोला है ना तेरे पप्पा के बारे में वो डिलीट करना ना तो पप्पा मेरे को गाली देंगे. मग बोलते कशाला? हा ग एवढी घाबरते मग बोलते कशाला? तुमच्या दोघांपेक्षा माझा नवरा मला आवडतो. चुप, बिलकुल चुप. हा आता ब्लॉग बघतील म्हणून काय इज्जत नहीं रखा हम दोनों का. तुझी इज्जत आहे या घरात? भरपूर आहे. भाभी काय बोलतो माहिती का? बोलतो आता छान दिसते बोलतो. चांगली दिसते बोलतो. तुझा पगार मी वाढवला. बघा माझा आज किती राग. पगार वाढायला बोलतो तो. 20 लाख वाढवला अजून. ए काय पगार वाढवला? पगार मागेल. याला ना याला ना पगार. होय हा दे पगार. याला ना याला मला आवडेल. याला उद्या ना उद्या देऊच नको याला खायला. त्याला बोलेल आता मी चाय पण नको बनवून देऊ त्याला मी उद्या. सुट्टीवर आहे. हा. मी असं बोलेल सर्व. सुट्टीवर ते विषय दुसऱ्याला समजा. दुसऱ्याला काय देतो? काय दुसऱ्याला कोणाला कोण देणार नाही? मी दुसऱ्याला? सुट्टीवर असणार आहे. हा हो. करा मग आता.